जय हिंद. देवयानी द दीर्घिका या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे. जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. बर्फ आणि त्या संबंधित चुकीचा पर्याय ओळखा. पर्याय 1 आहे 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली पाण्याचे रूपांतर बर्फात होते. पर्याय 2 आहे बर्फाला उष्णता देत असताना बर्फाचे रूपांतर पूर्णतः पाण्यात व्हायच्या आधीच तापमान वाढीस सुरुवात होते. पर्याय 3 आहे बर्फावरचा दाब वाढल्यास बर्फ वितळतो. आणि पर्याय 4 आहे बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. इथे या प्रश्नाचं उत्तर जे आहे चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे विधान किंवा हा पर्याय चुकीचा आहे. बर्फाला उष्णता देत असताना बर्फाचे रूपांतर पूर्णतः पाण्यात व्हायच्या आधीच तापमान वाढीस सुरुवात होते. हे विधान चुकीचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण अशा प्रकारे आहे. बर्फाचे तुकडे आपण एका भांड्यामध्ये घेतले आणि आपण त्या बर्फाला उष्णता द्यायला सुरुवात केली तर 0 डिग्री सेल्सिअसच्या वर किंवा 0 डिग्री सेल्सिअसला बर्फाचं पाण्यात रूपांतर व्हायला सुरुवात होते. परंतु जोपर्यंत सर्व तुकड्यांचं पाणी होत नाही तोपर्यंत त्या स्थायू पदार्थाचं किंवा बर्फाचं तापमान जे आहे किंवा बर्फाचं रूपांतर ज्या पाण्यामध्ये होतं आहे त्याचं तापमान जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसच्या वर जात नाही. तोपर्यंत जी उष्णता आपण देत राहतो ती उष्णता जी आहे ती त्या बर्फामधील अणू आणि रेणू यांच्यातील जे बंध आहेत ते बंध कमकुवत करण्यास उपयोगी ठरते. आणि ज्या वेळेला पूर्ण बर्फाचं पाणी होतं आहे आणि त्यानंतरही जर आपण उष्णता देणं सुरूच ठेवलं तर त्या पाण्याचे तापमान जे आहे ते वाढायला सुरुवात होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हा पर्याय चुकीचा आहे. चा प्रश्न पहा. सर्वात कमी द्रवणांक असलेला पदार्थ खालीलपैकी कोणता? याचा पर्याय 1 आहे बर्फ, पर्याय 2 इथिल अल्कोहोल, पर्याय 3 शिसे, पर्याय 4 लोखंड. याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 इथिल अल्कोहोल आणि तो द्रवणांक जो आहे तो ऋण 117 असा आहे. प्रश्न पहा. टिंबटिंब डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. पर्याय 1 7, पर्याय 2 0, पर्याय 3 4 आणि पर्याय 4 100. याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 म्हणजे 4 अंश सेल्सिअस किंवा 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. आता याच्याकरता आपण जे पाण्याचं असंगत आचरण याचा आपण अभ्यास केलेला आहे. 0 डिग्रीपासून 4 डिग्रीपर्यंत पाण्याची घनता किंवा पाण्याचं आकारमान जे आहे ते कमी होत जाते. 0 डिग्रीपासून आपण उष्णता द्यायला सुरुवात केली. 0 पासून 4 डिग्रीपर्यंत पाण्याचं आकारमान कमी व्हायला सुरुवात होते आणि आकारमान कमी म्हणजे काय घनता वाढत जाणार. पुन्हा 4 डिग्री सेंटीग्रेडला पाण्याचं तापमान पोहोचल्यानंतर पुन्हा 4 पासून वर जाईपर्यंत पाण्याचं पुन्हा आकारमान वाढत जातं आहे म्हणजे पाणी परत प्रसरण पावायला सुरुवात होते. परंतु पाण्याचं असंगत आचरण जे आहे ते म्हणजे काय तर 4 डिग्री सेंटीग्रेडला पाण्याची घनता जी आहे ती सर्वात जास्त असते. याचा अर्थ पाण्याचा आकारमान जो आहे तो सर्वात कमी असतो. लक्षात ठेवा. म्हणून 4 डिग्री सेंटीग्रेडला पाण्याची घनता सर्वात जास्त असते आणि घनता जास्त म्हणजे आकारमान सर्वात कमी. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हा पदार्थ असंगत आचरण दाखवितो. पर्याय 1 पेट्रोल, पर्याय 2 रॉकेल, पर्याय 3 दूध, पर्याय 4 पाणी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाणी. आता आपण पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास केलेला आहे. होपच्या उपकरणाच्या सहाय्याने सुद्धा आपण त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. याचं उत्तर जे आहे ते पाणी आहे. पाणी सोडून इतर सर्व पदार्थ मग ते स्थायू द्रव किंवा वायू कोणत्याही अवस्थेतील कोणताही पदार्थ जरी असेल त्याला उष्णता दिल्यानंतर तो पदार्थ प्रसरण पावायला सुरुवात होते. पदार्थ प्रसरण पावला की त्याचा आकारमान वाढत जातो आणि आकारमान वाढलं की घनता कमी होत जाते. परंतु पाणी हे एकमेव द्रवपदार्थ किंवा एकमेव असा पदार्थ आहे की तो 0 डिग्रीपासून त्याचं तापमान आपण वाढवत गेलो त्याला उष्णता द्यायला सुरुवात केली की 0 पासून 4 डिग्रीपर्यंत त्याचा आकारमान जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होते. आणि 4 डिग्री अंश सेल्सिअसला पाण्याचं तापमान असताना म्हणजे पाण्याचं तापमान 4 डिग्री सेंटीग्रेड असताना पाण्याचं आकारमान हे सर्वात कमी असते आणि त्यामुळे घनताही सर्वात जास्त असते. म्हणून पाणी हा एकमेव असा पदार्थ आहे का तो सर्वच पदार्थांच्या बाबतीत किंवा सर्व पदार्थांचा विचार केला असता त्याचं आचरण जे आहे ते एक असंगत आहे. आणि त्याच्या या असंगत आचरणामुळेच ज्या ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहे ज्या ठिकाणी पाणी गोठून जातो त्या ठिकाणची
त्या पाण्यातील जी सजीवसृष्टी जी आहे ती जिवंत राहण्याचं कारण पाण्याचं असंगत आचरण आहे. पुढचा प्रश्न पहा. 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ होत असताना पाण्याचे आकारमान टिंबटिंब. पर्याय 1 कमी होते, पर्याय 2 वाढत जाते, पर्याय 3 स्थिर राहते, पर्याय 4 वरीलपैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे कमी होते. 0 पासून 4 डिग्रीपर्यंत आपण पाण्याला उष्णता देत राहिलो तर त्याच्या तापमानामध्ये वाढ होत राहील 0, 1, 2, 3, 4, परंतु आकारमानामध्ये घट होत राहील, आकारमान कमी होत राहील आणि घनता वाढत जाईल. पुढचा प्रश्न आहे. एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानास जी उष्णता द्रवात शोषली जाते तिला टिंबटिंब म्हणतात. पर्याय 1 वितरणाचा अप्रकट उष्मा, पर्याय 2 आहे वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, पर्याय 3 बाष्पनाचा अप्रकट उष्मा आणि पर्याय 4 आहे बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. आता पहा इथे काय विचारलेलं आहे. एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे म्हणजे आता आपण उष्णता देऊन स्थायूचं द्रव केलेलं आहे आणि त्या द्रवाचं आपलं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, वायूमध्ये करायचं आहे. याचं उदाहरण आपलं पाणी आपण पाहिलेलं आहे की पाण्याला उष्णता देत असताना ज्या वेळेला पाण्याचं तापमान 100 डिग्री सेंटीग्रेडला पोहोचतं आहे त्याच्यानंतर आपण किती जरी उष्णता दिली तरी पाण्याचं तापमान जे आहे ते स्थिर राहते, त्या तापमानामध्ये वाढ होत नाही. मग आपण जी उष्णता देतो ती उष्णता कुठे जाते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग आपण जर उष्णता देतच राहिलो तर ती जी उष्णता आहे ती उष्णता पाणी शोषून घेतो आणि त्या द्रवपदार्थातील अणुरेणूंचे बंध जे आहेत ते कमकुवत करण्यामध्ये ती उष्णता त्याला मदत करते आणि कमकुवत झालेलं बंध आणि त्यानंतर ती उष्णता शोषली जाऊन आणि त्या द्रवपदार्थाचं रूपांतर वायूमध्ये होत असते. म्हणून याचं उत्तर जे आहे ते बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. हा जो उष्मा आहे हा प्रकट होत नाही म्हणून त्या ठिकाणी तापमानामध्ये वाढ होत नाही म्हणून हा अप्रकट उष्मा आहे. परंतु तो उष्मा जो आहे तो पाणी ग्रहण करतो आणि आतील जे बंध जे आहेत जे कमकुवत करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. चुकीचा पर्याय ओळखा. पर्याय 1 आहे हवा संपृक्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. पर्याय 2 आहे हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा म्हणजे आर्द्रता होय. पर्याय 3 आहे बाष्पाने संपृक्त असलेल्या हवेत पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते आणि पर्याय 4 आहे हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण सापेक्ष आर्द्रता या राशीने मोजले जाते. आता याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण सापेक्ष आर्द्रता या राशीने मोजले जाते हे चुकीचं आहे. कारण हवेतील पाण्याची वाफ म्हणजे आपण फक्त तिला आर्द्रता म्हणतो, तिला सापेक्ष आर्द्रता आपण म्हणत नाही. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या वाफेच्या वस्तुमानास टिंबटिंब म्हणतात. पर्याय 1 अप्रकट आर्द्रता, पर्याय 2 आहे सापेक्ष आर्द्रता, पर्याय 3 निरपेक्ष आर्द्रता, पर्याय 4 वरीलपैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निरपेक्ष आर्द्रता. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या वाफेच्या वस्तुमानास टिंबटिंब म्हणतात. याचं उत्तर जे आहे ते निरपेक्ष आर्द्रता. दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता टिंबटिंब असते. पर्याय 1 100%, पर्याय 2 60%पेक्षा जास्त व 90%पेक्षा कमी, पर्याय 3 आहे 30%पेक्षा कमी आणि पर्याय 4 वरीलपैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 100%. हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास टिंबटिंब म्हणतात. याचं पर्याय 1 आहे निरपेक्ष आर्द्रता, पर्याय 2 सापेक्ष आर्द्रता, पर्याय 3 अप्रकट आर्द्रता, पर्याय 4 वरीलपैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सापेक्ष आर्द्रता. एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत गेले असता ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानास टिंबटिंब म्हणतात. पर्याय 1 आहे गोठण तापमान, पर्याय 2 उत्कलन तापमान, पर्याय 3 दवबिंदू तापमान, पर्याय 4 वरीलपैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दवबिंदू तापमान. म्हणजे विशिष्ट तापमानाची आपण असंपृक्त हवा, आता असंपृक्त म्हणजे काय तर ती हवा संपृक्त होण्याकरिता त्या विशिष्ट वस्तुमानाच्या हवेमध्ये जेवढं बाष्पाचं प्रमाण पाहिजे तेवढं ते नसतंय, त्याला म्हणतात असंपृक्त हवा. आणि जर आपण त्या असंपृक्त हवेचं तापमान कमी करत गेलो तर एका विशिष्ट तापमानाला काय होते ती हवा बाष्पाने संपृक्त होते. आता पहा बाष्प जे आहे किंवा हवा संपृक्त होण्याचं जे कारण आहे ते तापमान आहे. तापमान कमी गेलं तर दिलेली हवा संपृक्त होण्याकरिता बाष्पाची गरज जी असते ती कमी कमी होत जाते. म्हणून आपण तापमान कमी करत गेलो तर दिलेली हवा संपृक्त होण्याकरिता त्याच्यामध्ये समाविष्ट असलेला जो बाष्प आहे तोच त्या हवेला संपृक्त करतो आणि त्यावेळेला जे तापमान असते ते तापमानाला म्हणतात दवबिंदू तापमान.
बर्फ किसून काडीच्या टोकाशी हाताने दाबून गोळा बनविण्याची प्रक्रिया म्हणजे खालीलपैकी टिंबडिंब होय. पर्याय 1 पुनर्हिमायन, पर्याय 2 दवबिंदू तापमान, पर्याय 3 सापेक्ष आर्द्रता आणि पर्याय 4 पाण्याचे असंगत आचरण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुनर्हिमायन. तर पुनर्हिमायन म्हणजे काय, तर दाब दिला असता बर्फाचं वितळणं आणि दाब काढून घेतल्यावर पुन्हा त्या द्रवाचं किंवा त्या पाण्याचं पुन्हा बर्फ होणे याला म्हणतात पुनर्हिमायन. म्हणून बर्फ किसून काडीच्या टोकाशी, आधी बर्फ किसला जातो, बर्फाचे बारीक बारीक तुकडे केले जातात, नंतर ते बर्फ दाबला जातो. आता काय होतं आहे, ज्यावेळेला आपण बर्फ किसला बरोबर, त्या बर्फाला आपण दाबलं, ज्यावेळेला आपण त्याचा दाब देतो त्यावेळेला काय होतं आहे, तो बर्फ वितळायला सुरुवात होते आणि आपण त्याच्यावरचा दाब काढून घेतला की ते बारीक बारीक किस जो आहे त्याचं रूपांतर द्रवामध्ये झालेलं असतं आहे आणि ते द्रव एकमेकांमध्ये मिक्स होऊन, आणि ज्यावेळेला आपण त्या बर्फाच्या गोळ्यावर दाब द्यायचा बंद करतो त्यावेळेला ते बर्फाच्या गोळ्यावरील जे लहान लहान तुकडे असतात ते पुन्हा एकजीव होतात. विमान उडत असताना इंजिनमधून निघणाऱ्या वाफेचे संगलन होण्याचे कारण पर्याय 1 आहे सापेक्ष आर्द्रता 30%, पर्याय 2 सापेक्ष आर्द्रता 60%, पर्याय 3 अप्रकट आर्द्रता आणि पर्याय 4 सापेक्ष आर्द्रता 100%. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सापेक्ष आर्द्रता 100%. SI पद्धतीत उष्णतेचे एकक टिंबडिंब असते. पर्याय 1 आहे जूल, पर्याय 2 अर्ग, पर्याय 3 डाईन, पर्याय 4 न्यूटन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जूल. आणि CGS पद्धतीमध्ये उष्णतेचे एकक जे आहे ते कॅलरी आहे, लक्षात ठेवा. मोठ्या प्रमाणातील उष्णता मोजण्यास टिंबडिंब हे एकक वापरतात. पर्याय 1 जूल, पर्याय 2 किलो कॅलरी, पर्याय 3 कॅलरी आणि पर्याय 4 किलो न्यूटन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किलो कॅलरी. 1 कॅलरी बरोबर टिंबडिंब जूल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4.18. 4.18 जूल म्हणजे 1 कॅलरी. विशिष्ट उष्माधारकता टिंबडिंब चिन्हाने दर्शवितात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छोटा c, म्हणजे आपल्या इंग्रजी वर्णमालेतील छोटा c जो आहे त्याचा वापर करून विशिष्ट उष्माधारकता दर्शवितात. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे खालीलपैकी टिंबडिंब होय. पर्याय 1 एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता. पर्याय 2 आहे विशिष्ट पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता. आणि पर्याय 3 आहे पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता. पर्याय 4 वरीलपैकी नाही. याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे विशिष्ट उष्माधारकता होय. विशिष्ट उष्माधारकतेचे SI पद्धतीतील एकक टिंबडिंब आहे. पर्याय 1 आहे जूल पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड, पर्याय 2 कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेंटीग्रेड, पर्याय 3 आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड आणि पर्याय 4 आहे जूल पर किलोग्राम डिग्री सेंटीग्रेड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जूल पर किलोग्राम डिग्री सेंटीग्रेड. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाणी. त्याची जी उष्माधारकता आहे ती 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड अशी आहे. पारा या धातूची विशिष्ट उष्माधारकता टिंबडिंब कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0.033. ज्या स्थिर तापमानास पाण्याचे रूपांतर बर्फात होते त्या तापमानास टिंबडिंब म्हणतात. पर्याय 1 पाण्याचा द्रवणांक, पर्याय 2 दवबिंदू तापमान, पर्याय 3 बर्फाचा द्रवणांक, पर्याय 4 अप्रकट उष्मा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बर्फाचा द्रवणांक. आता बर्फ जो आहे किंवा पाणी 0 डिग्री सेंटीग्रेडला गोठतो आणि 0 डिग्री सेंटीग्रेडलाच बर्फाचं पुन्हा द्रवामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. म्हणजे 0 डिग्रीच्या वर बर्फाचं रूपांतर द्रवामध्ये आणि 0 डिग्री किंवा त्याच्या खाली द्रवाचं रूपांतर किंवा पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये. पदार्थाने स्थायू अवस्थेतून द्रवात रूपांतर होत असताना शोषलेल्या उष्णतेचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो. याचं पर्याय 1 आहे तापमान वाढीसाठी होतो, पर्याय 2 त्या पदार्थाच्या अणुरेणूमधील बंध कमकुवत करण्यासाठी होतो, पर्याय 3 त्या पदार्थाच्या अणुरेणूमधील बंध मजबूत करण्यासाठी होतो आणि पर्याय 4 वरीलपैकी नाही. याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 त्या पदार्थाच्या अणुरेणूंमधील बंध कमकुवत करण्यासाठी होतो. पदार्थाने स्थायू अवस्थेतून द्रवात रूपांतर होत असताना किंवा पदार्थाचं स्थायू अवस्थेतून द्रवामध्ये किंवा द्रव अवस्थेतून वायूमध्ये रूपांतर होत असताना जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेचा उपयोग जो आहे तो त्या पदार्थाच्या अणुरेणूमधील जे बंध आहेत ते कमकुवत करण्यासाठी होतो. म्हणजे जर स्थायू अवस्थेमध्ये असेल तर त्याचं रूपांतर द्रव अवस्थेमध्ये होईल आणि तापमान वाढणार नाही.
आणि जर तो द्रव अवस्थेमध्ये असेल तर रूपांतर वायूमध्ये होईल, त्यावेळीसुद्धा त्याचं तापमान वाढणार नाही. स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला टिंबडिंब म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वितळणाचा अप्रकट उष्मा. जसं आपण बाष्पनाचा अप्रकट उष्मा पाहिला तसंच इथे वितळणाचा अप्रकट उष्मा आहे की स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना, म्हणजे बर्फ आहे आणि बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत असताना आपण उष्णता देत राहिलो, जोपर्यंत बर्फाचं पूर्ण पाणी होत नाही तोपर्यंत जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेचा उपयोग त्यातील बंध कमकुवत करण्याकरता होतो आणि जोपर्यंत त्या बर्फाचं पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत त्या स्थायू पदार्थाचं किंवा द्रवाचं तापमान वाढत नाही. त्याला काय म्हणतात? वितळणाचा अप्रकट उष्मा. पदार्थास उष्णता देत असताना जोपर्यंत स्थायूचे द्रवात पूर्णपणे रूपांतर होत नाही तोपर्यंत पदार्थाचे तापमान काय होते? पर्याय 1 आहे वाढते, पर्याय 2 स्थिर राहते, पर्याय 3 कमी होते, पर्याय 4 वरीलपैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्थिर राहते. एकक वस्तुमानाच्या स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला टिंबडिंब म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. आता वितळणाचा अप्रकट उष्मा आणि वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा याच्यामध्ये एकच फरक आहे, फक्त एकक वस्तुमान इथे दिलेलं आहे शब्द. एकक हा जो शब्द आहे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला त्या व्याख्येमध्ये एकक वस्तुमान हा शब्द येईल त्यावेळेला त्याचं उत्तर असणार आहे वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. खालीलपैकी सर्वात जास्त उत्कलनांक असलेला पदार्थ कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोने. सोन्याचा उत्कलनांक जो आहे तो सर्वात जास्त आहे. समुद्रसपाटीपासून जसे जसे वर जावे तसे पदार्थाचा उत्कलनांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कमी होतो. तुम्हाला मी सांगितलं होतं की कोणत्याही पदार्थावरील किंवा द्रव पदार्थावरील दाब जर कमी करत गेलो तर त्याचा उत्कलनांक कमी होत जातो. म्हणजे आपण समुद्रसपाटीपासून जसे जसे वर जाऊ तसं हवेचा दाब कमी होत जातो आणि हवेचा दाब कमी झाला की उत्कलनांकसुद्धा कमी व्हायला सुरुवात होते. आणि जर आपण हवेचा दाब जर पूर्णपणे कमी केला तर कोणत्याही प्रकारची उष्णता न देताही पाणी उकळायला सुरुवात होईल.